नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज मला बनवायचा होता ॲनिव्हर्सरी केक. आता आमची काल तरी ॲनिव्हर्सरी झाली, पण हा अगोदरचा व्हिडिओ आहे. आदल्या दिवशी जी काही केकची तयारी होती ना, तर ती करून घ्यायची होती मला. आणि जवळजवळ मी थोडंसं बेसिक केकचे स्पॉन्ज बेक वगैरे कसे केले याचा व्हिडिओ आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेला आहे. ते काय ह्याच्यामध्ये घेत नाही, कारण मग व्हिडिओ खूप मोठे होतात. मग नंतर आता हे केकचे जे काही बेस वगैरे तयार झालेले आहेत, आता म्हटलं थोडंसं डेकोरेशन वगैरे करून घेऊया. संध्याकाळी थोडंसं क्रम कोटिंग वगैरे करून घेतलं ना, मग दुसऱ्या दिवशी केकची डिझाईन करायला जास्त अवघड पडत नाही. त्यामुळे आदल्या दिवशी जी काही याची तयारी असते ना, तर संध्याकाळची वेळी मी ही करत असते. तर यावेळी 2 कंपनीचे प्रीमिक्स आहे ना, तर ते एकत्र करून केक केलेले आहे. आणि बेस पण चांगले फुगले होते. मला वाटलं होणार नाही, पण छान असे हे दोन्ही बेस तयार झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग क्रीम वगैरे करून घेतली दुपारच्या वेळीच, म्हणजे 2-2:30च्या अगोदरच सगळे मी इथे केकचे बेस आहेत ना, तर ते बेक वगैरे करून घेतले होते. आणि थंड वगैरे पण होतात. मग संध्याकाळच्या वेळी चहा पाणी स्वयंपाक वगैरे झालं की म्हटलं क्रीम वगैरे करायची आणि संध्याकाळच्या वेळी क्रम कोटिंग वगैरे करून घ्यायचं. मग आमचा सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि त्याच्यानंतर क्रीम वगैरे करून घेतली. आणि दोन्हीसुद्धा केक बघा किती छान निघालेत. आता ह्याला मी फक्त गव्हाचं पीठ आणि जे काही तेल आणि गव्हाचं पीठ असतं ना, तर तेच लावलेलं आहे. बटर पेपर वगैरे अजिबात लावलेलं नाही. तरीसुद्धा केकचे बेस आहेत ना, ते अगदी व्यवस्थित निघलेले आहेत. आणि इथं मी आता चाकूनीचे आहेत ना, तर लेयर्स वगैरे कट करून घेते. आता जे मेजरमेंटचे कप होते ना, तर त्यांनी 3 मेजरमेंटचे कप मी ते प्रीमिक्स घेतलं होतं. आणि एका ह्याच्यामध्ये 1 किलोचं भांडं आहे ना, तर त्याच्यामध्ये 2 मेजरमेंट कपाचं प्रीमिक्स बसलं असेल. आणि छोटं आहे ना, तर त्याच्यामध्ये 1 बसलं असेल. आणि इथं आहे ना, तर ती 4 लेअरसुद्धा झाल्या असतात, पण मी जास्त काही पातळ अशा लेअर केल्या नाही. त्यांनी मोठ्या बेसच्या फक्त 3च लेयर्स केलेत. आणि जो काही छोटा बेस होता ना, तर त्याच्यासुद्धा 3च लेयर्स करून घेतलेल्या आहेत. तर अजूनसुद्धा जे काही ताई नवीन व्हिडिओ पाहतात ना आमच्या, तर त्या विचारतात की अर्चना कोण आहे. तर मी आणि अर्चना जाऊबाई आहे. ती माझी धाकटी जाऊ आहे, मी मोठी आहे. आणि आमच्या दोघींची सुद्धा लग्न एकत्रच झाले होते. आणि जवळजवळ आमच्या लग्नाला आता 22 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि 23वे वर्ष चालू झालेलं आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्येच आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की तुम्ही जॉईंट फॅमिली आहे का, अर्चना कोण आहे वगैरे अशा कमेंट्स येत असतात. तर आम्ही दोघी जावा आहे आणि छान मिळून मिसळून राहत असतो. आणि मग आता आमच्याच लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि आम्हाला सगळी इथं तयारी करावी लागते पहा. आणि केक वगैरे येतात, त्यामुळे बाहेरून कधी केक आणण्याचा प्रश्नच येत नाही. मग कुणाची ॲनिव्हर्सरी असू दे, बड्डे असू देत मुलांचे वगैरे, तर ते सगळे आम्ही घरीच असं केक वगैरे बनवून सेलिब्रेशन करत असतो. आणि इथं मला डबल लेअरचा केक करायचा होता. आणि परत वाटलं की हा जो खालचा बेस आहे ना, तर तो एकदा व्यवस्थित क्रम कोटिंग वगैरे करून घेतला असता तर बरं झालं असतं. आणि दुसरा आहे ना, तर तो सुद्धा वेगळ्या प्लेटवरती क्रम कोटिंग करून घेतला असतं तर बरं झालं असतं. मी फायनली तसंच करते नेहमी, पण यावेळेस म्हटलं गडबड आहे, आता कुठं ह्याला एकदा सेट करा, त्याला एकदा सेट करा, परत तो उचला, परत ह्याच्यावरती ठेवा. म्हणून गडबडीमध्ये म्हटलं जाऊ दे, ह्यावेळेस असंच करूया आपण. तर झालं व्यवस्थित ते. पण थोडंसं मोठे केक असले की थोडंसं वेगवेगळे बेस क्रम कोटिंग वगैरे करून घेतले की बरं असतं. पण इथं म्हटलं गडबड असल्यामुळे मी थोडंसं एकत्रच असे हे क्रम कोटिंग करून घेतलेले आहेत. आणि डायरेक्ट डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, कारण मग 1 तासासाठी चांगला सेट होतं हा. मग फ्रीजमध्ये ठेवून दिलं 1 तासासाठी. आणि बाकीची जी कामं होती ना, तर ती आवरून घेतली. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं क्रम कोटिंग करून घेतलं. आणि क्रीमसुद्धा माझ्याकडून इथं जास्त झाली नव्हती, फायनल फिनिशिंग द्यायचं होतं, पण क्रीम थोडीशी कमी पडली. तर इथे जास्तीत जास्त मी केकच वापरलेला आहे, क्रीम जास्त वापरली नाही. आणि मधल्या लेयर्सला सुद्धा मी कमीच क्रीम घातलेली आहे, जास्त घातलेली नाही आहे. मग क्रीम घातलं की नुसतं क्रीमच होतं, त्याच्यामुळे क्रीम थोडीशी कमी वापरली. आणि फायनल फिनिशिंग होतं ना, तर त्याला क्रीम व्यवस्थित लागते. मग माझ्याकडून थोडीशी कमी होती. मग म्हटलं आता हे फिनिशिंग तर व्यवस्थित होणार नाही, याला स्ट्रक्चर इफेक्ट आहे ना, तर ते देऊन घेऊया. आणि हा इफेक्ट केकला एकदम छान सुद्धा दिसतो. आणि कमी क्रीम पडली ना, तर अशा प्रकारे तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. म्हणजे फायनल फिनिशिंग द्यायच्या वेळेस क्रीम व्यवस्थित असली ना, तर अगदी छान फिनिशिंग येतं. आणि कमी क्रीम असली की मग थोडंसं कमी जास्त होतं. मग माझ्याकडे कमीच होती क्रीम, त्याच्यामुळे हे स्ट्रक्चर इफेक्ट दिलेले आणि किती छान दिसते बघा. आणि तर मुलांचं म्हणणं होतं की फक्त सिल्वर स्प्रे मारू नको, थोडंसं गोल्डनसुद्धा मार त्याच्यावरती. म्हणून दोन्हीसुद्धा स्प्रे मी जराशी मारून घेतलेले आहेत. आणि इथं किती छान डिझाईन दिसते बघा. आणि हा आहे ॲनिव्हर्सरीचा दिवस. मग सकाळची जी काही कामं होती ना, ती आवरली. स्वरा वगैरे शाळेत जायची होती, तर स्वराला वगैरे शाळेत पाठवून दिलं. आणि बाकीची जी काही कामं होती ना, मग ती आम्ही करायला घेतली. आणि बागेतली फुलं अशी घालायला छान वाटतात आणि भरपूरसुद्धा लागतात आता. आणि थोडी जास्वंदीची फुलं भरपूर आहेत, मग ती पण घेतली. समोरच्या झाडाची थोडीशी फुलं घेतली. आणि मस्तपैकी आमची देवपूजा वगैरे सुद्धा झालेली आहे. तर सकाळी आमचं 8:30 ते 8:45 या दरम्यान सगळं काम वगैरे आवरतं. देवपूजासुद्धा होते त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर चहा वगैरे प्यायचं काम असतं, मग ते आम्ही चहा वगैरे पिऊन घेतला.
त्याच्यानंतर जे काही बाकीची कामं होती ना, तर कपडे, भांडी, फरशी, तर ते सगळं काम झालं आणि 10:30 पावणे 11पर्यंत सगळी आमची कामं झाली होती. मला केकला डिझाईन करायची होती, पण असं झालं की लाईटच गेली. मग बसून बसून काय करायचं म्हणून मस्तपैकी इथं बागेमध्ये छान छान अशी फुलं लागली होती. हातावर मेहंदी पण छान काढली होती. म्हटलं चला थोडेसे मेहंदीचे फोटो आणि काहीतरी फुलांबरोबर जरासं बघूया, म्हणजे छान वाटतं असं फुलं वगैरे बघायला, झाडं वगैरे बघायला. तर या कुंडीमध्ये बरेच दिवस झाले ही रोपं लावली होती, छान अशी फुलं लागलेली आणि आज बागेतनं सहज फिरता फिरता म्हटलं किती छान फुलं आहेत. मग म्हटलं सगळ्या फुलांबरोबर जरासं हात वगैरे फिरवून बघितलं, एकदम भारी वाटत होतं आणि वेगवेगळ्या प्रकारची सगळी फुलं होती. आणि हे फूल कशाचं आहे ना, तर ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर माहिती असेल तर. आणि सेम साडीला माझ्या हे फुल मॅचिंग होत होतं, त्यामुळे भारी वाटत होतं. 1-2-3 फोटो वगैरे काढले छान छान आणि मस्तपैकी कुंडी आहे ना, तर समोरच्या साईडला ठेवून घेतली, परत होती तिथं ठेवून दिली. आणि चला म्हटलं आता जी काही केकची डिझाईन होती करायची ना, तर ती करून घे. आणि लाईटसुद्धा आली होती, म्हणजे 12-12:30 वाजले असतील इथं, 12:30 ते 1 वाजले असतील लाईट यायला. मग लाईट आल्यानंतर म्हटलं थोडंसं डेकोरेशन वगैरे करून घेऊया केकला, कारण आतमध्ये अंधार पडतो लाईट आलं की मग व्यवस्थित दिसतं, लाईट नसले की मग अजिबात व्यवस्थित दिसत नाही. मग म्हटलं 12:30 वाजता ते 1 वाजता लाईट आल्यानंतर थोडंसं केकला इथं डिझाईन करायला घेतली. आणि स्वतःच्या केकची डिझाईन करायची म्हटलं ना, कोणती करायची तेच काही सुचत नाही. बाकीचे बाहेरची ऑर्डर देतात तेव्हा मग त्यांनी सांगाल तसं केक बनवायला येतो, कोणत्याही थीमचा बनवते, पण स्वतःला काय करायचं म्हटलं की असं काही सुचतच नाही. मग मिस्टरांना सांगितलं होतं की तुम्हाला गुलाबाची फुलं आणि जिप्सी वगैरे असतात ना, तर ती द्या आणून, मी छान असं केक बनवते. पण जिप्सी तर काही मिळाली नाहीत आणि तर गुलाबाच्या फुलं आणली होती भरपूर, त्यांनी थोडंसं छान असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. स्वतः केक करतोय म्हटल्यानंतर भारीच असते बघा, म्हणजे बाहेरून कधी केक आणायची गरज पडत नाही आणि फ्रेश फ्रेश असा आपण घरच्या घरी केक बनवू शकतो. आणि छान इथं माझ्याकडे नकली जिप्सी होती ना, तर तीच लावून घेतली. म्हणजे हे मी कशासाठी तर आणलं होतं डेकोरेशनसाठी वगैरेच, मग ते मला सापडलं. मग म्हटलं आता जिप्सी नाही मिळाली तर मिळाली ठीक आहे, याच्यावरतीच काम भागवून घेऊया. म्हणजे काही प्लॅस्टिकचे होते ना हे, तर ते थोडंसं याच्यामध्ये लावून घेतलेले, पानं वगैरे छान अशी लावून घेतलेले. तर केक एकदम आता छान दिसायला लागलेलं बघा. आणि डिझाईन करायचं होतं, सुचतच नाही. आणि करायला घेतलं की मग त्याच्यावरती काय करून काय नको असं होत असतं. थोडेसे स्प्रिंकल वगैरे नाहीत तर ते घालून घेतलेले आहेत. आणि मस्त अशी केकची डिझाईन माझी इथं तयार झालेली आहे. तर ही केकची डिझाईन कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आवडली असेल तर. आणि शेवटी हा फायनल केक माझा तयार झालेला आहे. बघू शकता किती छान दिसायला लागलेला आहे हा केक. तर याच्या अगोदर आहेत ना ह्या डिझाईन भरपूर बनवलेल्या, कोणाची ॲनिव्हर्सरी असेल तर कोणाची एंगेजमेंट वगैरे असेल ना, तर अशा थीमचे केक भरपूर बनवले होते. स्वतःच्या ॲनिव्हर्सरीसाठी हा केक म्हणजे मी बनवला नव्हता अजून. मग म्हटलं आज हा केक बनवून घेऊया. आणि लॉकडाऊनमध्ये तर इतक्या ऑर्डर असायच्या ना केकच्या भरपूर, जवळजवळ दिवसाला 5-6 केक बनवत होते तेव्हा. आणि प्रॅक्टिससुद्धा भरपूर झालेले केक बनवायचं. आणि मटेरियल वगैरे म्हणजे जी भांडी वगैरे आहेत ना, तर ती भरपूर घेऊन ठेवली होती. बाकीचे जे काही क्रश वगैरे असतात तर ते राहत नाही, ते प्रत्येक वेळेस बदलावं लागतात आणि ते संपलेलेच असतात. आता लागल तसं घेऊन येते मी, आता जास्त काही आणून ठेवत नाही. आणि फायनली अशी ही केकची डिझाईन झालेली आहे. आणि संध्याकाळच्या वेळी मग परत मिस्टरांना थोडंसं जिप्सी वगैरे भेटले, मग येताना गजरे वगैरे आणले होते, मग तेच आता म्हटलं थोडंसं घालून घेऊया. तरी तर आमच्या दोघींचाच दंगा कसा चाललेला असतोय बघा जरा. तर आता इथे अर्चनाला सुद्धा बहीण नाही आणि मला सुद्धा बहीण नाही, त्यामुळे आम्ही दोघीच आवाजावाचा बहिणीसारखं राहत असतो. सगळीजण आम्हाला म्हणतात की किती छान तुम्ही राहता, अगदी बहीण, लहान बहीण, छोटी बहीण, मोठी बहीण असं आहे ना, तर तुमचं असं बॉन्डिंग आहे. तर लग्न होऊन 22 वर्ष झाली ना, तरी सुद्धा आम्ही कधी भांडत वगैरे नाही, अगदी बहिणी बहिणीसारखं राहतो. बहिणी सुद्धा भांडतील पण आम्ही कधीच भांडत नाही आणि नजर न लागो आमच्या या नात्याला असं मला वाटतं. तर छान असं आम्ही दोघीजण राहत असतो. आणि कोणतंही काही सेलिब्रेशन करायचं असलं ना, दोघींना फार उत्सुकता असते. आणि तर आम्ही मुलांना सांगितलं डेकोरेशन वगैरे करा थोडंसं, तर मुलांनी, स्वरांनी, संग्रामनी इकडं तिकडं थोडंसं काहीतरी डेकोरेशन करून घेतलेलं आहे. एवढं काही छान झालेलं नाही, पण इथं संग्रामचं म्हणणं होतं बघा मला की हे काँग्रेस कशाला आणलंय म्हणून. अरे म्हणले काँग्रेस नाही, जिप्सी आहे आणि काकांना मिळाले आणि ती आता घेऊन आले, त्याचंच म्हणलं थोडंसं डेकोरेशन करूया. आता हे जिप्सी लावले की मग छान असा लुक येतो या केकला. आणि मला सकाळपासून पाहिजे होती तर काही मिळालीच नाही. शेवटी आता आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला आलो, कारण भाऊजीला नाईट होती, जायचं होतं. नंतर मग जास्त वेळ होतोय आणि ह्यांनी आले 7 वाजता आणि भाऊजीनं जायचं तर 7:30 वाजता. अर्ध्या तासामध्ये कसं तरी आम्ही सेलिब्रेशन पटापटापटा इथं आवरून घेतलेलं आहे.
तर मम्मीने इथं छान असं औक्षण वगैरे करून घेतलं, आमच्या चौघांचंही छान असं औक्षण वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही केक वगैरे कट केला. तेवढंच घरगुती पद्धतीने साधा सिंपल डेकोरेशनसुद्धा साधं सिंपल केलेलं आहे. तेवढंच मुलांनी केलं याचा उत्सुकता जास्तच असते, कसं का करेना पण मुलांनी केले त्यामुळं थोडंसं आम्हाला खूपच कौतुक वाटत होतं त्यांचं. तेवढेच फुगे वगैरे आणले आणि तेवढंच डेकोरेशन वगैरे केलं. आणि भाऊजीने इथं जायची गडबड होती, जायचं होतं त्यांना, संध्याकाळी नाईट असल्यामुळे त्यांना लवकर जायचं होतं. आणि परत मग गडबडीमध्ये असे छान जरासे फोटो वगैरे काढले. आणि त्याच्यानंतर मग स्वराचं चाललं बघा इथं मस्ती मज्जा. आणि तिला प्रत्येक वेळेस बड्डेला कुणाच्या गालाला केक वगैरे, सगळ्यांच्या गालाला केक वगैरे लावायला खूप आवडतं. तर छानपैकी इथं आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे तेवढंच. आणि मुलांना जास्त इथे व्हिडिओमध्ये वगैरे यायला आवडत नाही, त्यामुळे जास्त काही नसतात. जास्तीत जास्त आमचा दंगा असतो जावाजावांचा दोघींचा, आणि मम्मीही कधी कधी असतात. तर अशी ही आमची फॅमिली आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं जो काही केक वगैरे आहे ना, तर इथं डेकोरेशन करायला किती वेळ लागतं पण, आणि काढायचं म्हणलं की 2 मिनिटामध्ये सगळं काढून होतं. मग सगळी फुलं वगैरे काढून घेतली, जिप्सी वगैरे काढून घेतली, सगळ्या मुलांना वगैरे केक खायला दिला. मम्मीनी सुद्धा आम्हाला छान असं गिफ्ट दिलेलं आहे. साड्या घ्या म्हणत होत्या पण नको म्हणलं, साड्या खूप आहेत त्यामुळे आम्हाला पॉकेट करून पैसे दिलेले आहेत. आता बघू त्याचं आम्ही काय घेतोय काय नाही ते. छान असं आम्ही इथं फोटोशूट वगैरे केलं. चला, प्रत्येकानं वाटत असतं की गेलेले दिवस हे कसे पटपट जातात ते कळत नाही, आणि येणारे दिवस कधी जातील असे वाटत असतं. मस्तपैकी आम्हाला सुद्धा तसंच वाटत होतं की 22 वर्ष कसे गेले लग्नाचे, आणि आता आपण 23व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. खरंच आज असं वाटतच नव्हतं की आमच्या लग्नाला 22 वर्ष कंप्लीट झालेत आणि 23व्या वर्षामध्ये आम्ही आता गेलेलो आहे. तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.